नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नॅचरल कॅटस्ट्रॉफिक इव्हेंट्स, ज्यालाच आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो, या नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत. प्रामुख्याने जी काही आपत्ती आहे त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती सांगितली जाते. नैसर्गिक आपत्ती जी निसर्गतः त्या ठिकाणी निर्माण होते, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होते, ज्याला आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो. याच्यामध्ये ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत त्यामध्ये काही हवामानाशी रिलेटेड आहेत, काही भूगर्भ रचनेशी रिलेटेड आहेत. याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये हवामानाशी रिलेटेड असणाऱ्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत त्यामध्ये आपण दुष्काळ, अवर्षण आणि नद्यांना येणारा महापूर किंवा ढगफुटी यांचा आपण समावेश करतो. त्यानंतर जे भूगर्भ रचनेशी संबंधित असणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आहेत, त्या भूगर्भ रचनेशी संबंधित असणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप, ज्वालामुखी आणि त्सुनामी या नैसर्गिक आपत्तींचा समावेश होतो. तर आपण प्राकृतिक भूगोल अभ्यासतोय. या प्राकृतिक भूगोलामध्ये भूरूपशास्त्राच्या संदर्भात आपण माहिती पाहतोय. या भूरूपशास्त्राच्या संदर्भात बरेच व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला दिलेल्या आहेत. हा संपूर्ण भूरूपशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही या चॅनलचा पुरेपूर वापर करून घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांनी आणखीन या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करावं. बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला उपलब्ध होईल आणि आणखीन सहज सोप्या भाषेमध्ये असणाऱ्या जॉग्राफी तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल. तर नॅचरल कॅटस्ट्रॉफिक इव्हेंट्स किंवा नैसर्गिक आपत्ती जे भूरूपशास्त्राशी संबंधित आहेत, तर त्या नैसर्गिक आपत्ती आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये नॅचरल कॅटस्ट्रॉफिक इव्हेंट्समध्ये व्होल्कॅनिझम म्हणजे ज्वालामुखीचा समावेश होतो, त्याच्यानंतर अर्थक्वेक म्हणजेच भूकंपाचा समावेश होतो आणि त्सुनामी. तर याच्यामध्ये ज्या नॅचरल कॅटस्ट्रॉफिक इव्हेंट्स आहेत किंवा नैसर्गिक आपत्ती आहेत त्यामध्ये ज्वालामुखीच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. ज्वालामुखीच्या संदर्भात या ठिकाणी एक तुम्हाला विधान दिलेलं आहे. याच्यामध्ये जे पहिलं विधान दिलेलं आहे त्यामध्ये कम्प्लीट सिक्वेन्स ऑफ प्रोसेस ऑफ क्रिएशन अँड मुवमेंट ऑफ मॅग्मा, क्रिएशन ऑफ व्होल्कॅनिक लँडफॉर्म. आता या ठिकाणी जे काही पहिलं विधान दिलेलं आहे ते म्हणजे कम्प्लीट सिक्वेन्स ऑफ प्रोसेस ऑफ क्रिएशन अँड मुवमेंट ऑफ मॅग्मा, क्रिएशन ऑफ व्होल्कॅनिक लँडफॉर्म. म्हणजेच थोडक्यात ज्वालामुखी निर्माण होण्याची जी काही प्रक्रिया आहे किंवा भूगर्भाच्या अंतर्गत भागामध्ये त्या ठिकाणी जो शिलारस निर्माण होतो, तो शिलारस निर्माण होण्याची प्रक्रिया, त्याचबरोबर म्हणजे एक लक्षात घ्या की उदाहरणार्थ समजा सरफेसच्या खाली किंवा भूपृष्ठाच्या खालच्या भागामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लिक्विड फॉर्ममध्ये असणारा जो शिलारस आहे, ज्याला आपण मॅग्मा म्हणतो, हा जो काही मॅग्मा आहे, हा मॅग्मा ज्यावेळेस सरफेसवरती येतो त्यावेळेस सरफेसवरती आल्यानंतर या ठिकाणी हा जो काही शिलारस आहे किंवा हा जो काही लावारस आहे, हा लावारस जमिनीवरती जमा होतो आणि जमा झाल्यानंतर त्या ठिकाणी तो थंड होतो. थंड झाल्यानंतर याच्यापासून काही लँडफॉर्म तयार होतात, काही टेकड्यांचा भाग तयार होतो, काही उंचवटी तयार होतात. तर याला आपण व्होल्कॅनिक लँडफॉर्म म्हणतो. तर हे व्होल्कॅनिक लँडफॉर्म म्हणजेच ज्वालामुखी भूरूपे, ज्वालामुखी भूरूपे आणि ज्वालामुखी निर्माण होण्याची प्रक्रिया. ज्वालामुखी निर्माण होऊन किंवा शिलारस निर्माण होऊन तो जमिनीवरती येणं, जमिनीवरती येऊन तो त्या ठिकाणी त्याच्यापासून वेगवेगळी भूरूपं निर्माण होणं. तर ही जी काही सगळी प्रक्रिया आहे, या सगळ्या प्रक्रियेला व्होल्कॅनिझम म्हटलं जातं किंवा ज्वालामुखी म्हटलं जातं. म्हणजे एक लक्षात घ्या की ज्वालामुखी म्हणजे फक्त भूपृष्ठावरती शिलारस येणं किंवा त्याचा उद्रेक होणं म्हणजे ज्वालामुखी नव्हे, तर त्याची शिलारस निर्मितीची प्रक्रिया, ती प्रक्रिया होऊन त्या ठिकाणी भूपृष्ठावरती शिलारस येणं, त्याच्यापासून वेगवेगळी भूरूपं निर्माण होणं. तर या सगळ्या प्रक्रियेला व्होल्कॅनिझम म्हटलं जातं, ज्वालामुखी म्हटलं जातं. त्याच्यानंतरचं विधान तुम्हाला दिलेलं आहे की व्होल्कॅनिझम इज नॉट रँडम, म्हणजे पृथ्वीवरती ज्वालामुखी कुठेही आढळून येत नाहीत. एका विशिष्ट ठिकाणी ज्वालामुखीचं लोकेशन आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याच्यामागची वेगवेगळी कारणं आहेत, त्याच्यामागे एक विशिष्ट असं मेकॅनिझम असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्या संदर्भात देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
त्याच्यानंतर रिजन असोसिएटेड विथ व्होल्कॅनिझम इज ऑल्सो नॉट रेंडम. तर त्याचंही मागचं कारण जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की पृथ्वीवरती काही विशिष्ट ठिकाणीच हे आपल्याला ज्वालामुखी पाहायला मिळतात. तर ज्वालामुखीचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे किंवा ज्वालामुखीचं जे काही वितरण आहे की पृथ्वीवरती कोणकोणत्या ठिकाणी ज्वालामुखी आढळून येतात, तर याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जे पहिलं लोकेशन दिलेलं आहे की ज्या ठिकाणी ज्वालामुखी आढळून येतात ते फर्स्ट लोकेशन दिलेलं आहे पॅसिफिक रिंग ऑफ फायर. पॅसिफिक रिंग ऑफ फायर ज्याला मराठीमध्ये अग्निकंकण म्हणतात. ठीक आहे. आता पॅसिफिक महासागराच्या सभोवताली असणारा जो काही संपूर्ण भाग आहे, जसं तुम्हाला या ठिकाणी नकाशामध्ये दाखवलेला आहे की पॅसिफिक महासागराच्या सभोवताली जो काय हा संपूर्ण तुम्हाला पट्टा दाखवलेला आहे, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्वालामुखीचं केंद्रीकरण झालेलं आहे. जसं इथं नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडे असणारा जपानचा भाग, फिलिपाईन्सचा भाग, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा नॉर्थकडला म्हणजे आग्नेय आशियाचा भाग असेल, न्यूझीलँडचा भाग असेल, त्याच्यानंतर पॅसिफिक महासागराच्या पूर्वेकडे या बाजूला रॉकी पर्वत, अँडीज पर्वत ही लोकेशन तुम्हाला दाखवलेली आहेत. तर या पॅसिफिक महासागराच्या सराउंडिंग सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर ज्वालामुखीची उदाहरणं आढळतात. आणि याच्यामुळेच म्हणजे ज्वालामुखी पॅसिफिक महासागराच्या सभोवताली ज्वालामुखी आढळत असल्यामुळे याला पॅसिफिक रिंग ऑफ फायर म्हणतात. आता इथे ज्वालामुखी का आढळतात त्याच्यामागचं कारण म्हणजे प्लेट टेक्टॉनिक थिअरीमध्ये आपण पाहिलेलं आहे की ज्वालामुखीचा उद्रेक का होतो. जर तुम्ही पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांताची, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला कळेल की भूपृष्ठावरती ज्वालामुखीचे उद्रेक का होतात. तर या ठिकाणी कारणं दिलेली आहेत की पॅसिफिक महासागराच्या सभोवताली त्या ठिकाणी ओशियन प्लेटचं कन्व्हर्जन होतं. म्हणजे दोन महासागरीय प्लेट्स यांचं कन्व्हर्जन होतं, त्याच्यामुळे ज्वालामुखी आढळतात. दुसरं कारण दिलेलं आहे की एक ओशियन प्लेट, दुसरी कॉन्टिनेंट प्लेट त्यांचं कन्व्हर्जन होतं. म्हणजे महासागर आणि भूखंड या ज्या काही दोन प्लेट्स आहेत या दोन प्लेट्सचं कन्व्हर्जन होतं, त्याच्यामुळे देखील त्या ठिकाणी त्या भागामध्ये ज्वालामुखी आपल्याला पाहायला मिळतात. मग पॅसिफिक महासागराच्या सभोवताली जे ज्वालामुखीचे उद्रेक होतात किंवा जे ज्वालामुखी आपल्याला पाहायला मिळतात, तर त्याच्यामागची कारण हेच ओशियन प्लेट कन्व्हर्जन. म्हणजे जिथं दोन महासागरीय प्लेट एकत्रित येतात, जसं तुम्हाला इथं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की दोन महासागरीय प्लेट्स यांचं कन्व्हर्जन होतं आहे आणि कन्व्हर्जन झाल्यानंतर एक प्लेट सबडक्ट खाली होते किंवा एक प्लेट महासागराची प्रावरणामध्ये खाली खचल्यानंतर प्रावरणामधील जास्त तापमानामुळे काय होतं की या प्लेट वितळतात. म्हणजे इथं असणारा बेसॉल्टिक खडक वितळतो, त्याचं रूपांतर अँडेसाईटमध्ये होतं. अँडेसाईटमध्ये रूपांतरण झाल्यानंतर अँडेसाइटिक लावारस हा वजनाने हलका असतो, त्याची घनता कमी असते, तो सरफेसवरती येतो. सरफेसवरती येत असताना तो घट्ट स्वरूप त्याचा असल्यामुळे विस्फोटक पद्धतीने तो सागरीय भागावरती येईल. तो ज्यावेळेस थंड होईल त्यावेळेस त्याच्यापासून काही उंचवटे तयार होतील. तेच उंचवटे पाण्याच्या बाहेर आल्यानंतर ते बेटासारखे दिसायला लागतात. त्यालाच व्होल्कॅनिक आर्क्स म्हणतात, ज्यालाच मराठीमध्ये ज्वालामुखीय बेटांची श्रंखला आपण म्हणू. तर अशा पद्धतीने या बेटांची निर्मिती या पॅसिफिक महासागराच्या सभोवताली झालेली आहे. त्याच्यामुळे इथे ज्वालामुखीची उदाहरणं आपल्याला बरीच पाहायला मिळतात. दुसऱ्या इमेजमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की ओशियन आणि कॉन्टिनेंट प्लेटचं कन्व्हर्जन दाखवलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की एका बाजूला जमिनीची प्लेट आहे, एका बाजूला महासागराची प्लेट आहे. दोघांचं कन्व्हर्जन इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. दोन प्लेट्स या एकमेकाकडे सरकत आहेत. याच्यामध्ये जी महासागराची प्लेट आहे ती खाली प्रावरणामध्ये खाली खचलेली आहे आणि प्रावरणामध्ये खचल्यानंतर सेम तीच प्रोसेस जी महासागराची प्लेट आहे बेसॉल्ट खडकापासून बनलेली आहे, हाय टेम्परेचरमुळे ती मेल्ट होते, वितळते. वितळल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यापासून अँडेसाइटिक लावारस तयार होतो. तो वजनाने हलका असतो, घनता कमी असते आणि हा लावारस त्या ठिकाणी जमिनीवरती अगदी किनारपट्टीला समांतर वरती येतो. याच्यापासून ज्वालामुखी पर्वत निर्माण होतात. म्हणजे पॅसिफिक महासागराच्या सभोवताली या दोन्हीही प्रकारच्या परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे पॅसिफिक महासागराच्या सभोवताली सगळीकडेच आपल्याला त्या ठिकाणी ज्वालामुखीची उदाहरणं पाहायला मिळतात. त्याच्यामुळे त्याला पॅसिफिक रिंग ऑफ फायर म्हटलेलं आहे किंवा त्यालाच मराठीमध्ये आपण अग्निकंकण म्हणतो. याच्यानंतर ज्वालामुखी सापडण्याचं जे दुसरं ठिकाण दिलेले पृथ्वीवरती ते म्हणजे मिड ओसेनिक रिज, ज्याला मराठीमध्ये आपण भूमध्य सागरीय कटक म्हणतो. आता हे जे काही भूमध्य सागरीय कटक आहेत यांची लोकेशन आपल्याला कुठे पाहायला मिळतात, तर यांची लोकेशन आपल्याला महासागराच्या अगदी मध्यभागामध्ये ज्या ठिकाणी जसं तुम्हाला इथं दिलेलं आहे की ओशियन प्लेटचं डायव्हर्जन घडून येतं. डायव्हर्जन घडून येतं म्हणजे काय
की दोन महासागराच्या ज्या काही प्लेट्स आहेत त्या एकमेकापासून दूर सरकायला लागतात आणि ज्यावेळेस या महासागराच्या प्लेट्स एकमेकापासून दूर सरकतात, जसं तुम्हाला इथं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे, इथं महासागराचा तळभाग दाखवलेला आहे, दोन्ही बाजूला महासागराच्या दोन प्लेट्स दाखवलेल्या आहेत, त्या एकमेकापासून दूर जात आहेत आणि याच्यामधूनच प्रावरणामध्ये असणारा जो काही शिलारस आहे किंवा ज्वालामुखी आहे तो शिलारस या ठिकाणी या डायव्हर्जन बाउंड्रीमधून बाहेर येते. हा जो काही लावा आहे तो बेसॉल्टिक स्वरूपाचा लावा आहे. जसं आपण याच्या अगोदर यांच्या प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या की बेसॉल्टिक लावा हा पातळ स्वरूपाचा असतो, त्याच्यामुळे भूपृष्ठावरती येत असताना तो अगदी शांत पद्धतीने त्या ठिकाणी जमिनीवरती येतो. तर हे दुसरं लोकेशन सांगितलेलं आहे ज्या ठिकाणी ज्वालामुखी आढळतात पृथ्वीवरती. तिसरं लोकेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, तिसरं लोकेशन दिलेलं आहे मेडिटेरियन व्होल्कॅनिझम. मेडिटेरियन म्हणजेच ज्याला मराठीमध्ये आपण भूमध्य समुद्र म्हणतो, ज्याचं लोकेशन आफ्रिका आणि युरोप खंडाच्या दरम्यान या ठिकाणी तुम्हाला नकाशामध्ये दाखवलेलं आहे की इथं भूमध्य समुद्र आहे. आता भूमध्य समुद्रामध्ये ज्वालामुखी आढळण्याचं जे कारण आहे ते कारण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ब्रेकिंग अप ऑफ मेडिटेरियन प्लेट्स इंटू मल्टिपल ब्लॉक्स. म्हणजे या भूमध्य समुद्राच्या तळभागामध्ये अनेक छोट्या छोट्या महासागरीय प्लेट्स आहेत, त्याच्यामुळे या महासागरीय प्लेट्सचं एकमेकामध्ये कन्व्हर्जन होतं आणि कन्व्हर्जन झाल्यामुळे या ठिकाणी अँडेसायटिक लावा त्याचं इरप्शन घडून येतं. त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वालामुखीची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. त्याची उदाहरणं देखील तुम्हाला इथं दिलेली आहेत. माउंट एटना, माउंट वेसुवियस, ज्यांची लोकेशन या भूमध्य समुद्रामध्ये आहे, त्याच्यामुळे पृथ्वीवरती तिसऱ्या ठिकाणी जे ज्वालामुखी आढळतात ते म्हणजे मेडिटेरियन सी. हिस्ट्री ऑफ मेडिटेरियन सी तुम्हाला दिलेली आहे, म्हणजे भूमध्य समुद्राची निर्मिती कशी झालेली आहे त्याचा काही इतिहास तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. आता त्याचा इतिहास सांगत असताना असं सांगितलेलं आहे की मेडिटेरियन सी इज रिसिड्युअल पार्ट ऑफ टेथिस सी. म्हणजे भूमध्य समुद्र जो काय आहे तो भूमध्य समुद्र टेथिस समुद्राचा शिल्लक राहिलेला भाग आहे. टेथिस सी वॉज लोकेटेड बिटवीन लॉरेन्शियन अँड गोंडवाना. म्हणजे सुरुवातीला जो टेथिस समुद्र होता तो गोंडवाना आणि लॉरेन्शिया या दोन खंडाच्या दरम्यान होता. ज्यावेळेस हे लॉरेन्शिया आणि गोंडवाना एकमेकाच्या जवळ येऊ लागले त्यावेळेस कोलिजन ऑफ आफ्रिका टू लॉरेन्शिया ब्रेक अप प्लेट्स ऑफ मेडिटेरियन सी. म्हणजे त्या ठिकाणी लॉरेन्शियाचा जो काही कॉन्टिनेंटचा भाग आहे त्या लॉरेन्शिया कॉन्टिनेंटच्या भागाला ज्यावेळेस हा आफ्रिका खंड येऊन आदळला त्यावेळेस आफ्रिका खंड येऊन आदळल्यानंतर त्यांच्यामध्ये जो गॅप निर्माण झाला तो गॅप म्हणजे टेथिस समुद्राचा जो काही शिल्लक राहिलेला भाग आहे तो आज जो भाग शिल्लक राहिलेला आहे त्याला मेडिटेरियन सी म्हणतात. या मेडिटेरियन सी म्हणजे आफ्रिका खंड या लॉरेन्शियन खंडाला येऊन आदळल्यानंतर या मेडिटेरियन सीमध्ये अनेक प्लेट्स निर्माण झाल्या, अनेक त्या ठिकाणी छोट्या छोट्या ओशियन प्लेट्स क्रिएट झाल्या आणि त्यांचं कन्व्हर्जन सध्या घडून येते. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी ज्वालामुखी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पृथ्वीवरती जे चौथं ठिकाण सांगितलेले ज्या ठिकाणी ज्वालामुखीचं केंद्रीकरण झालेले किंवा तिथे ज्वालामुखी आपल्याला आढळून येतात ते चौथं ठिकाण आहे हॉटस्पॉट व्होल्कॅनोज. आता याच्या अगोदर जी 3 ठिकाणं आपण पाहिली, जसं पहिलं ठिकाण तुम्हाला सांगितलं की पॅसिफिक रिंग ऑफ फायर, दुसरं ठिकाण तुम्हाला सांगितलं मिड ओसेनिक रिज म्हणजे मध्यसागरीय कटक आणि तिसरं लोकेशन तुम्हाला सांगितलं की मेडिटेरियन सीचा भाग. या तिन्ही ठिकाणी आपण जे ज्वालामुखीचं लोकेशन पाहिलं त्याच्यामध्ये प्लेट्स कन्व्हर्जन डायव्हर्जन घडून येत होत्या. म्हणजे 2 प्लेट्स एकमेकाकडे सरकणं किंवा एकमेकापासून दूर सरकणं अशा त्या ठिकाणी आपल्याला हे भाग पाहायला मिळत होते. परंतु चौथं जे लोकेशन आहे त्या चौथ्या लोकेशनच्या ठिकाणी इथं प्लेट्सची मुवमेंट घडून येत नाही किंवा इथं कन्व्हर्जन प्रकारची ही बाउंड्री नाही आणि डायव्हर्जन प्रकारची ही बाउंड्री नाही. तर चौथं जे लोकेशन आहे जे हॉटस्पॉट लोकेशन सांगितली जातात, या हॉटस्पॉट लोकेशनमध्ये काय होतं की डायरेक्ट प्रावरणामधून शिलारस जमिनीवरती येतो. जसं त्याच्या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की मॅग्मा फ्रॉम डीप इंटेरियर, म्हणजे जो मॅग्मा येतो किंवा जो पृथ्वीच्या अंतर्गत भागामधून शिलारस येतो तो अगदी जास्त खोलीवरून येतो. जो लावा येतो तो बेसॉल्टिक प्रकारचा असतो. फिक्स्ड प्लेस प्लेट मूवमेंट आयलँड आर्क्स, म्हणजे या हॉटस्पॉटची जी लोकेशन आहे ती फिक्स आहेत. डायरेक्ट प्रावरणामधून लावारस या ठिकाणी जमिनीवरती येतो आहे.
हॉटस्पॉटची लोकेशन फिक्स आहेत, परंतु हॉटस्पॉटवरून त्या ठिकाणी ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स मूवमेंट करत आहेत. म्हणजे या हॉटस्पॉटची लोकेशन जसं तुम्हाला इथे इमेजमध्ये दाखवलेले की हा संपूर्ण पृथ्वीचा अंतर्गत भाग तुम्हाला दाखवलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की त्या ठिकाणी हा जो लावारस आहे त्याची लोकेशन फिक्स आहे, ते जमिनीच्या अत्यंत खोल भागामधून येत आहेत आणि यांच्यावरून त्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स मूवमेंट करतात. मग ते कॉन्टिनेंट प्लेट असेल किंवा मग ओशियन प्लेट असेल. अशी उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत: हवाईन बेट, रिओनियन बेट, क्युराईल बेट, ॲल्युशियन बेट. हवाईन बेट, ॲल्युशियन बेट आणि क्युराईल बेट ज्यांची लोकेशन पॅसिफिक महासागरामध्ये आहेत, या ठिकाणी हॉटस्पॉटची लोकेशन आहे. त्याच्यानंतर हिंदी महासागरामधलं एक लोकेशन दिलेले रिओनियन बेट, त्या ठिकाणी हॉटस्पॉटची लोकेशन आहे, जिथून जो लावारस आहे तो लावारस डायरेक्ट प्रावरणामधून येतो. जसं तुम्हाला आत्ता सांगितलं की जे हॉटस्पॉटची लोकेशन आहे ते फिक्स राहतात, परंतु याच्यावरून ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्सची मूवमेंट होते. त्याच्या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी उदाहरण दिलेले. इथं डायग्राममध्ये तुम्हाला इथं हॉटस्पॉटचं लोकेशन दाखवलेलं आहे. हे जे हॉटस्पॉटचं लोकेशन आहे हे हॉटस्पॉटचं लोकेशन फिक्स आहे आणि याच्यावरून एक प्लेट तुम्हाला दाखवलेली आहे जी ओशियन प्लेट आहे. ही या ओशियन प्लेटची मूवमेंट या हॉटस्पॉटवरून होते. आता जसं इथं डायग्राममध्ये तुम्हाला दिलेलं आहे की या प्लेटची जी मूवमेंट आहे ती या डायरेक्शनने आहे. इथं हॉटस्पॉटचं लोकेशन फिक्स आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की या प्लेट्सचा हा भाग कधी काळी हॉटस्पॉटवरती होता. त्याच्यानंतर इथून शिलारस येऊन इथं उंचवटा तयार झाला होता. त्याच्यानंतर प्लेट्स पुढे सरकली, त्याच्यानंतर हे लोकेशन आलं. त्यानंतर प्लेट पुढे सरकली, त्यानंतर हे लोकेशन आलं. त्याच्यानंतर आणखीन हॉटस्पॉटवरून प्लेट सरकली, त्यानंतर हे लोकेशन आलं. आणि सध्या डायग्राममध्ये तुम्ही पाहतायत की सध्या या हॉटस्पॉटवरती हे लोकेशन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे या हॉटस्पॉटमधून शिलारस बाहेर आला. शिलारस बाहेर आल्यानंतर सुरुवातीला हा उंचवटा निर्माण झाला, परंतु इथं तुम्ही पाहतायत की पुढे सरकलेले जे काही उंचवटे आहेत ते झिजलेले, त्यांचं क्षरण झालेलं आहे, त्यांची उंची कमी झालेली आहे. अगदी त्याच पद्धतीनं सध्या करंटमध्ये जी टेकडी या हॉटस्पॉटवरती तुम्ही पाहतायत त्याची उंची जास्त आहे, त्याचा पाण्याचा बाहेर असणारा भाग जास्त आहे. त्याच्यामुळे आता हे महासागराच्या तळभागावरती अशा पद्धतीनं निर्माण होतं. वरून जर आपण सॅटेलाईट इमेज थ्रू जर आपण पाहिलं तर हे आपल्याला बेटं दिसतात, बेटांची एक श्रंखला दिसते. तसंच उदाहरण तुम्हाला पॅसिफिक महासागराच्या उत्तरेकडे दिलेलं आहे. इथं इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी हॉटस्पॉटचं लोकेशन इथं फिक्स आहे. इथून महासागरीय प्लेट्सची मूवमेंट होते, त्याच्यामुळे या भागामध्ये अशा पद्धतीनं बेटांची श्रंखला निर्माण झालेली आहे. आता प्लेट्सची मूवमेंट आपण सांगू शकतो बेटांचा आकार पाहून. इथं सुरुवातीला पाहतायत की बेटं झिजलेली आहे, त्यांचं क्षरण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे, म्हणजे हे कधी काळी हॉटस्पॉटवरती यांचं लोकेशन असेल. परंतु सध्या हे झिजलेल्या स्वरूपात आहेत. नवीन बेटं आपण पाहतोय की या बाजूला नवीन बेटं आहेत, म्हणजे हॉटस्पॉटचं लोकेशन इथं कुठेतरी असेल आणि या प्लेट्सची मूवमेंट ही अशा पद्धतीनं झालेली असेल. म्हणजे थोडक्यात काय की हॉटस्पॉटवरून जर एखादी ओशियन प्लेट मूवमेंट करत असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावरती बेटांची श्रंखला निर्माण होते, जसं ॲल्युशियन बेट तुम्हाला दिलेलं आहे. दोन प्रकारचे शिलारस जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये तयार होतात, एक बेसॉल्टिक आणि दुसरा अँडेसाइटिक. प्लेट टेक्टॉनिक थेअरीमध्ये आपण पाहिलं होतं की बेसॉल्टिक लावा काय असतो, अँडेसाइटिक लावा काय असतो. आता या दोघांमध्ये तुलना केलेली आहे की अँडेसाइटिक इरप्शन काय आहे किंवा बेसॉल्टिक इरप्शन काय आहे. म्हणजे बेसॉल्टिक लावा आणि अँडेसाइटिक लावा यालाच मराठीमध्ये किंवा बेसॉल्टिक लावालाच त्या ठिकाणी बेसिक लावा म्हणतात, अँडेसाइटिक लावाला ॲसिड लावा म्हणतात. आता बेसॉल्टिक इरप्शन याचं जे लोकेशन दिलेले ॲक्युअर ॲट, म्हणजे या ठिकाणी जो बेसॉल्टिक लावा आपल्याला पाहायला मिळतो त्याचं जे काही लोकेशन आहे ते लोकेशन दिलेले मिड ओसेनिक रिज आणि हॉटस्पॉट. ज्या ज्या ठिकाणी मिड ओसेनिक रिज आणि हॉटस्पॉटची लोकेशन आहेत अशा ठिकाणी बेसॉल्टिक लावा सरफेसवरती येतो. अँडेसाइटिक इरप्शन ज्या ज्या ठिकाणी ज्वालामुखीय बेटं आहेत, ज्वालामुखीय पर्वत आहे, अशा ठिकाणाहून त्या ठिकाणी अँडेसाइटिक लावा बाहेर येतो. बेसॉल्टिक लावा जो आहे तो हायली फ्लुइड असतो, अगदी पातळ स्वरूपाचा असतो, तो जास्त मूवमेंट करतो, म्हणजे दूर अंतरापर्यंत तो वाहून जातो कारण तो पातळ स्वरूपाचा लावा आहे. अँडेसाइटिक लावा जो आहे तो एकदम घट्ट स्वरूपाचा आहे, घट्ट स्वरूपाचा असल्यामुळे तो दूर अंतरापर्यंत पसरत नाही, लेस मोबाईल.
त्याच्यानंतर स्प्रेड अक्रॉस इझिली, म्हणजे दूर अंतरापर्यंत तो सहज पसरतो, कारण बेसॉल्टिक लावा हा पातळ स्वरूपाचा आहे. परंतु जो अँडेसायटिक लावा आहे तो अँडेसायटिक लावा दूर अंतरापर्यंत पसरणार नाही, अगदी शॉर्ट डिस्टन्समध्येच तो घट्ट स्वरूप त्याचं निर्माण होईल. बेसॉल्टिक लावा अगदी पातळ स्वरूपाचा असल्यामुळे जमिनीवरती येताना तो अगदी शांत पद्धतीने येतो. परंतु अँडेसायटिक लावा जो आहे तो घट्ट स्वरूप असल्यामुळे तो जमिनीवरती येत असताना एक्सप्लोजिव्ह होतो किंवा स्फोटक पद्धतीने हा अँडेसायटिक लावा जमिनीवरती येतो. त्याच्यानंतर बेसॉल्टिक इरप्शन आणि अँडेसायटिक इरप्शन, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की बेसॉल्टिक इरप्शन हे जमिनीवरती येत असताना अगदी शांत पद्धतीने त्या ठिकाणी जमिनीवरती हा बेसॉल्टिक लावा येतो. जसं इथं इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की इमेजमध्ये या ठिकाणी बेसॉल्टिक लावा जमिनीमधून बाहेर पडतो आहे आणि तो अगदी पाणी येत असल्यासारखा किंवा पाण्याचा झरा निघत असल्यासारखा हा लावा बाहेर येतो आहे. याच्या बाजूला लोक पाहून, म्हणजे अगदी याच्या जवळ लोक बसत आहेत, ते पाहत आहेत. बेसॉल्टिक इरप्शन अशा पद्धतीने घडून येतं. याच्या बाजूच्या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की अँडेसायटिक इरप्शन कशा पद्धतीने घडून येतं, अगदी स्फोटक. म्हणजे हा अँडेसायटिक लावा घट्ट स्वरूप असल्यामुळे जमिनीवरती तो अगदी स्फोटक पद्धतीने घडून येईल. त्याच्यामुळे याच्या आजूबाजूला कोणीही थांबणार नाही. जसं इथं आपण पाहतोय की लोक अगदी शांतपणे बसून इकडे बेसॉल्टिक इरप्शन पाहत आहेत, परंतु इथं अँडेसायटिक इरप्शन पाहायला कोणी जवळसुद्धा येणार नाही, कारण याचा जो उद्रेक आहे तो स्फोटक पद्धतीने घडून येतो. मोठमोठे दगड धोंडे याच्यामधून बाहेर फेकले जातात, त्याच्यामुळे याच्याजवळ कोणीही थांबत नाही. तर हे अँडेसायटिक इरप्शन आणि बेसॉल्टिक इरप्शनमधला फरक होता. अँडेसायटिक लावाचा जो स्फोट आहे शक्यतो पॅसिफिक महासागराच्या सभोवताली सगळीकडेच अँडेसायटिक लावा बाहेर पडतो. मग तो इंडोनेशिया असेल, फिलिपाईन्स असेल, जपान असेल, रॉकी पर्वत असेल किंवा अँडीज पर्वत असेल, या सगळ्या ठिकाणी अँडेसायटिक लावाचा स्फोट घडून येतो. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेले आहे की ज्वालामुखीय भूरूपे किंवा त्यालाच आपण व्होल्कॅनिक लँडफॉर्म्स म्हणतो. आता हे व्होल्कॅनिक लँडफॉर्म्स दोन प्रकारचे तुम्हाला दिलेले आहेत. ज्वालामुखीपासून निर्माण होणारी जी काही भूरूपं आहेत ती दोन प्रकारची आहेत. एक एक्स्ट्रेसिव्ह, म्हणजेच त्या ठिकाणी भूपृष्ठाच्या वरती निर्माण होणारी भूरूपे, ज्याला बहिर्गत भूरूपे म्हणू. इंट्रुसिव्ह म्हणजेच त्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये निर्माण होणारी भूरूपे. तर यांच्या लोकेशनवरून दोन प्रकार पाडलेले आहेत, एक बहिर्गत भूरूपे आणि एक अंतर्गत भूरूपे. याच्यामध्ये जे बहिर्गत भूरूप आहेत त्यामध्ये सुद्धा दोन प्रकार तुम्हाला सांगितलेले आहेत. एक व्होल्कॅनिक प्लेटू म्हणजे ज्वालामुखीय पठार जे जमिनीच्या वरच्या भागामध्ये तयार होतं, आणि दुसरं व्होल्कॅनिक कोन्स ज्याला ज्वालामुखीय शंकू म्हणतात, ते देखील जमिनीच्या वरच्या भागामध्ये तयार होतं. अंतर्गत भागामध्ये जे निर्माण होणारी भूरूप आहेत त्याच्यामध्ये उदाहरणार्थ डाईक तुम्हाला दिलेलं आहे. तर अशी भूरूपे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये त्या ठिकाणी निर्माण होतात. तर लोकेशननुसार त्या ठिकाणी ज्वालामुखी भूरूपांचे दोन प्रकार पडतात, एक बहिर्गत भूरूपे आणि एक अंतर्गत भूरूपे. इथे एक तुम्हाला डायग्राम दाखवलेला आहे. या डायग्राममध्ये त्या ठिकाणी ज्वालामुखीची अंतर्गत जी भूरूप आहे ती भूरूपे तुम्हाला दाखवलेली आहेत. याच्यामध्ये आपण पाहतोय की भूपृष्ठाच्या अंतर्गत भागाचा काही भाग तुम्हाला या डायग्रामच्या माध्यमातून दाखवलेला आहे. आता एक लक्षात घ्या की ज्यावेळेस ज्वालामुखी वरती येण्याचा प्रयत्न करतो, वरती येत असताना कधीकधी तो भूपृष्ठावरती येत नाही, परंतु भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये जिथं जिथं पोकळी आहे किंवा जिथं जिथं जमिनीमध्ये गॅप आहे त्या गॅपमध्ये हा शिलारस जाऊन जमा होतो. जाऊन जमा झाल्यानंतर तो थंड होतो. थंड झाल्यानंतर त्या पोकळीचा किंवा त्या गॅपचा आकार ज्या पद्धतीचा आहे त्याच आकाराचे मोठमोठे खडक, मोठमोठे भूरूपं या जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये तयार होतात. जसं आता वेगवेगळ्या भूरूपांची नावं तुम्हाला दिलेली आहेत. आता इथं तुम्ही डायग्राममध्ये दाखवलेली की शिलारस बाहेर येताना उभ्या स्तंभासारखा गॅप जिथं आहे किंवा उभ्या स्तंभासारखी पोकळी जिथं आहे त्या पोकळीमध्ये जर शिलारस जमा झाला तर तशाच आकाराचे स्तंभ या ज्वालामुखीपासून तयार होतात, तर त्याला म्हटलं जातं डाईक. त्याच्यानंतर आडव्या स्वरूपाचे जे काही गॅप आहेत त्या गॅपमध्ये ज्यावेळेस हा शिलारस जमा होतो, थंड होतो, तशाच आकाराचे ते खडक तयार होतात, त्याला म्हणतात सील. त्यानंतर बशीच्या आकाराचा जिथं कुठे गॅप आहे तिथं जर शिलारस जाऊन थंड झाला तर तशाच बशीच्या आकाराचे खडक तयार होतात, त्याला म्हणतात लोपोलिथ. त्याच्यानंतर सॉसर शेप, म्हणजे जसं सागरीय लाटा असतात त्या लाटांसारखा आकार किंवा तसा गॅप जर भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये असेल आणि त्या
लाटांच्या आकाराचा किंवा वेव्हच्या आकाराचा जर खडक तयार झाला तर त्याला म्हणतात फॅकोलिथ. कधीकधी ज्वालामुखी बाहेर येण्याचा प्रयत्न करतो परंतु तो बाहेर येत नाही आणि मग सरफेसच्या जवळच त्या ठिकाणी तो डिपॉझिट होतो, संचयित होतो आणि संचयित झाल्यानंतर इथला सरफेसचा भाग थोडासा वरती उंचावला जातो, तिथं उंचवटा निर्माण होतो. जसा घुमट आकार असतो अगदी तसा जमिनीला आकार वरच्या भागामध्ये प्राप्त होतो, परंतु अंतर्गत भागामध्ये अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शिलारस जमा झालेला असतो, त्याला म्हणतात लॅकोलिथ. तर अशा पद्धतीनं भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये ज्वालामुखी जमा होऊन अशी अंतर्गत भूरूपं तयार होतात. तीच नावं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत, अंतर्गत भूरूपं. याच्यामध्ये जो मॅग्मा आहे किंवा लावारस आहे तो त्या ठिकाणी पोकळीमध्ये जमा होतो. आडव्या स्वरूपामध्ये जर तो जमा झाला तर त्याला सील्स म्हणतात. त्याच्यानंतर उभ्या स्वरूपामध्ये जर तो जमा झाला तर त्याला डाईक म्हणतात. मॅग्मा विच कुड नॉट कम आऊट, म्हणजे जर मॅग्मा भूपृष्ठावरती आला नाही आणि तो सरफेसला उंचवण्याचं काम करतो आणि सरफेसमध्येच तो जमा होतो, त्याला म्हणतात लॅकोलिथ. लोपोलिथ सॉसर शेपड, बशीच्या आकाराचा त्या ठिकाणी जर आकार त्या खडकाला प्राप्त झाला तर त्याला लोपोलिथ म्हणतात आणि वेव्हसारखा आकार जर प्राप्त झाला तर त्याला फॅकोलिथ म्हणतात. बॅथोलिथ अगदी खोलीवरती, सर्वाधिक जास्त खोलीवरती जमा झालेलं जे काही मॅग्मा आहे तो त्याच ठिकाणी थंड होतो आणि तशाच पद्धतीनं विस्तृत आकाराचा खडक तयार होतो अगदी जास्त खोलीवरती, त्याला म्हणतात बॅथोलिथ. तर अशा पद्धतीनं ज्वालामुखीपासून भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये ही वेगवेगळी भूरूपं तयार होतात. त्याच्यानंतर भूपृष्ठाच्या वरच्या भागामध्ये किंवा सरफेसवरती ज्वालामुखी बाहेर आल्यानंतर तो थंड होतो. ज्वालामुखी बाहेर येऊन थंड झाल्यानंतर म्हणजे समजा भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामधून त्या ठिकाणी हा मॅग्मा बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी तो थंड होतो. थंड झाल्यानंतर ज्या विशिष्ट आकाराच्या टेकड्या तयार होतात त्या टेकड्यांचा जो काही आकार असतो तो कोन्ससारखा असतो, एखाद्या शंकूसारखा असतो, त्याच्यामुळे त्याला कोन्स म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये कधीकधी जो मॅग्मा आहे, मॅग्मा बाहेर आल्यानंतर तो सपाट भागावरती डिपॉझिट होतो, त्याच्यापासून काही पठारंसुद्धा निर्माण होतात. तर हे दोन लँडफॉर्म तयार होतात, एक ओल्कॅनिक पठार आणि दुसरं ओल्कॅनिक कोन्स. ओल्कॅनिक कोन्समध्ये सुद्धा 3 प्रकार तुम्हाला दिलेले आहेत, एक शिल्ड ओल्कॅनो, दुसरा सिंडर ओल्कॅनो आणि कंपोजिट ओल्कॅनो. तर याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर जे पहिलं भूरूप तयार होतं म्हणजे भूपृष्ठावरती जर लावारस बाहेर आला तर त्याच्यापासून निर्माण होणारं जे काही भूरूप आहे ते म्हणजे लावा प्लेट्यू किंवा लावा पठार. मग आता हे लावा पठार कोणत्या ठिकाणी निर्माण होतं, जिथं हॉटस्पॉटची लोकेशन आहे, हॉटस्पॉट ओल्कॅनो ऑन कॉन्टिनेंटल क्रस्ट. म्हणजे समजा हॉटस्पॉटवरून, जसं याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की हॉटस्पॉटवरून जर एखादी महासागराची प्लेट मूवमेंट करत असेल तर त्या ठिकाणी सागरीय बेटांची निर्मिती होते किंवा ज्वालामुखी बेटांची निर्मिती होते. जर हॉटस्पॉटवरून एखादी जमिनीची प्लेट किंवा एखादा कॉन्टिनेंट प्लेटचा भाग जर मूवमेंट करत असेल तर त्या ठिकाणी हा लावा प्लेट्यू तयार होतो. आता होतं काय की एखाद्या हॉटस्पॉटवरती जर ही कॉन्टिनेंट प्लेट आली तर हॉटस्पॉटमधून येणाऱ्या लावामुळे काय होतं, त्या ठिकाणी क्रॅक्स ऑन कॉन्टिनेंटल क्रस्ट, जमिनीच्या प्लेट्सला अनेक भेगा निर्माण होतात. भेगा निर्माण झाल्यानंतर जसं तुम्ही इथून डायग्राममध्ये पाहू शकता की डायरेक्ट मेंटलमधून लावारस जो बेसॉल्टिक स्वरूपाचा आहे तो बेसॉल्टिक लावा जमिनीवरती येतो आहे अनेक भेगामधून हा बेसॉल्टिक लावा बाहेर आल्यानंतर, जसं तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलं की बेसॉल्टिक लावा हा पातळ स्वरूपाचा आहे, त्याच्यामुळे काय होतं की तो स्प्रेड होतो, दूर अंतरापर्यंत तो पसरतो आणि दूर अंतरापर्यंत पसरल्यानंतर त्याचे थरावरती थर जमा होतात. लेयर ओव्हर लेयर म्हणजे अनेक लेयर त्याच्यावरती डिपॉझिट होतात आणि अनेक लेयर डिपॉझिट झाल्यानंतर त्यांची उंची वाढते. वरचा भाग फ्लॅट होतो, सपाट होतो, बाजूचे जे काही भाग आहेत ते तीव्र उताराचे तयार होतात. तर अशा वेळेस त्या ठिकाणी पठारांची निर्मिती होते, ज्याला आपण डेक्कन पठार म्हणतो. जसं दख्खनच्या पठाराची निर्मिती अशाच पद्धतीने झालेली आहे. रिओनियन बेटाचं लोकेशन तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जसं हॉटस्पॉटची उदाहरणं तुम्हाला सांगितली त्याच्यापैकीच एक रिओनियन हॉटस्पॉटचं लोकेशन आहे. ज्यावेळेस आपला भारतीय द्वीपकल्प गोंडवनामध्ये होता आणि हळूहळू तो उत्तरेकडे जसा सरकत आला, उत्तरेकडे सरकत येत असताना त्याचं लोकेशन ज्यावेळेस रिओनियन बेटावरती आलं त्यावेळेस रिओनियन बेटामधून बेसॉल्टिक इरप्शन घडून आलं. इथं त्या ठिकाणी अनेक लावारसाचे थरावरती थर डिपॉझिट झाले, उंची वाढली, वरचा भाग फ्लॅट तयार झाला. तर अशा पद्धतीनं भारतीय दक्षिणेकडला जो पठारी प्रदेश आहे त्या पठारी प्रदेशाची निर्मिती अशा पद्धतीनं झालेली आहे, ज्यालाच आपण
डेक्कन लावा ट्रॅप्स म्हणतो. ट्रॅप्स याच्यासाठी म्हटलं जातं की अनेक थरावरती थर तयार झालेले, त्याच्यामध्ये अनेक स्टेप्स तयार झालेले, त्याच्यामुळे त्याला ट्रॅप्स म्हटलं जातं. याची निर्मिती बेसॉल्टिक लावापासून झालेली, त्याच्यामुळे या पठारावरती बेसॉल्टिक खडक आढळून येतो. या बेसॉल्टिक खडकाचं मोठ्या प्रमाणावर इरोजन वेदरिंग होऊन त्याच्यापासून त्या ठिकाणी ब्लॅक सॉईल निर्माण झालेले आहे, ज्याला आपण रेगूर मृदा म्हणतो. जगाच्या पाठीवरती असे काही लावा पठार दिलेले, त्यांची लोकेशन तुम्हाला याच्यामध्ये दिलेले, त्यांची नावंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. कोलंबिया स्नेक प्लेट्यू ज्याचं लोकेशन USA येतं, ओझार्क प्लेट्यू त्याचंही लोकेशन USA येतं, पराना पॅटागोनिया प्लेट्यू ज्याचं लोकेशन साऊथ अमेरिकेमध्ये येतं, आदमावा प्लेट्यू ज्याचं लोकेशन आफ्रिकेमध्ये येतं, बाई प्लेट्यूचं लोकेशन देखील आफ्रिकेमध्ये येतं, कटांगा प्लेट्यू त्याचंही लोकेशन आफ्रिकेमध्ये येतं, डेक्कन प्लेट्यू ज्याचं लोकेशन इंडियामध्ये येतं, अरेबियन प्लेट्यू ज्याचं लोकेशन गल्फ कंट्रीजमध्ये येतं, बाल्कन प्लेट्यू ज्याचं लोकेशन युरोपमध्ये येतं, सायबेरियन प्लेट्यू ज्याचं लोकेशन रशियामध्ये येतं, युनान प्लेट्यू चायना, त्याच्यानंतर शान प्लेट्यू म्यानमार, त्यानंतर किंबर्ले प्लेट्यू ऑस्ट्रेलिया. तर ही सगळी लावा प्लेट्यू होती, लावा पठारं होती जगाच्या पाठीवरती असणारी, त्यांची लोकेशन या ठिकाणी दिलेले. त्याच्यानंतर ओल्कॅनिक कोन्समध्ये 3 प्रकार सांगितले जातात. पहिला शील्ड डोम ओल्कॅनो. आता याच्या संदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे की ओल्कॅनिक आयलँड ज्याचं लोकेशन हॉटस्पॉटवरती आहे, हॉटस्पॉटवरती लोकेशन आहे, याचा अर्थ इथून जो लावा येणार आहे तो बेसॉल्टिक स्वरूपाचा येणार आहे. बेसॉल्टिक स्वरूपाचा लावा जो हायली फ्लुइड असणारा आहे, त्याच्यामुळे हा लावारस ज्यावेळेस जमिनीवरती येईल त्यावेळेस तो दूर अंतरापर्यंत पसरेल, त्याच्यामुळे याची उंची जास्त वाढणार नाही, याचा जो उतार असेल तो मंद स्वरूपाचा असेल आणि इथं जो लावारस येणार आहे तो अगदी शांत पद्धतीने येणार आहे. असंच एक उदाहरण तुम्हाला सांगितलं जातं ओल्कॅनोज ऑफ हवाई बेटावरती असे कोन्स आपल्याला पाहायला मिळतात किंवा अशा टेकड्या आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा जो कोन्सचा प्रकार दिलेला आहे तो म्हणजे सिंडर कोन्स किंवा सिंडर शंकू. याचं लोकेशन तुम्हाला दिलेलं आहे जिथं ओसेनिक प्लेट आणि कॉन्टिनेंट प्लेट कन्व्हर्जन होतं, अशा ठिकाणी हे सिंडर कोन्स आपल्याला पाहायला मिळतात. आता इथं येणारा जो लावारस आहे तो अँडेसायटिक प्रकारचा आहे, त्याच्यामुळे तो एक्सप्लोड म्हणजे एकदम स्फोटक पद्धतीने तो बाहेर येईल. स्फोटक पद्धतीने बाहेर आल्यानंतर याच्यामधून त्या ठिकाणी लावारस मोठ्या प्रमाणावर बाहेर पडेल, जो त्या ठिकाणी घट्ट स्वरूपाचा असणार आहे, तो दूर अंतरापर्यंत पसरणार नाही, तो अगदी कमी अंतरामध्ये तो घट्ट होईल आणि त्याची उंची जास्त असेल. अँडेसायटिक लावा घट्ट असल्यामुळे याच्या अगोदर जो पाहिलेला आपण शंकू आहे त्याच्यापेक्षा जास्त उंची या सिंडर कोन्सची असेल. उदाहरणार्थ तुम्हाला दिलेले माउंट पॅराक्युटिन आणि मेक्सिको. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचा जो काही कोन्स आहे ज्याला कंपोजिट कोन्स म्हणतात किंवा त्यालाच मराठीमध्ये संमिश्र शंकू म्हणतात, तर याची निर्मिती देखील अँडेसायटिक लावापासूनच होते. ओल्कॅनिक माउंटेन्समध्येच हे लोकेशन आपल्याला पाहायला मिळतात. इट्स न्यू इरप्शन, न्यू लेयर्स ऑफ ॲश ऑर लावा. आता याचीही निर्मिती अँडेसायटिक लावापासून होते, परंतु याच्या अगोदर पाहिलेला जो सिंडर शंकू होता आणि याच्यामध्ये फरक काय, तर याच्यामध्ये अल्टरनेट त्या ठिकाणी म्हणजे एकदा स्फोट झाल्यानंतर त्याच्यामधून राख आणि धूर मोठ्या प्रमाणावर बाहेर फेकली जाते. जी राख बाहेर आलेली आहे त्याचा एक लेयर तयार होतो, त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस लावा बाहेर येतो, लावाचा एक लेयर तयार होतो, त्याच्यानंतर पुन्हा राखेचा लेयर, असे अल्टरनेट लेयर तयार होतात आणि याची उंची मोठ्या प्रमाणावर वाढायला लागते. आणि अल्टरनेट राख आणि लावा याच्यामुळे याला संमिश्र शंकू म्हटलं जातं. उदाहरण तुम्हाला दिलेले माउंट स्ट्रॉम्बेली, माउंट वेसुवियस, माउंट फुजी. फुजीचं लोकेशन जापानमध्ये येतं, माउंट वेसुवियस आणि स्ट्रॉम्बेलीचं लोकेशन मेडिटेरियन सीमध्ये येतं. त्याच्यानंतर या चार्टमध्ये पुन्हा आणखीन या 3 शंकूमध्ये काय बेसिक फरक आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे. जसं शील्ड कोन्स किंवा डोम कोन्स जे आहे जो हायली फ्लुइड आहे, सिंडर कोन्स आणि कंपोजिट जे घट्ट स्वरूपाचे आहेत, म्हणजे यांचा घट्टपणा वाढत जाईल. सिंडरकडून कंपोजिटकडे जाताना या अँडेसायटिक लावाचा जो घट्टपणा आहे तो घट्टपणा वाढत जातो. त्याच्यानंतर जे शील्ड कोन्स आहेत ते अगदी सायलेंट फ्लो आहेत, कारण बेसॉल्टिक इरप्शन आहे, त्याच्यामुळे अगदी शांतपणे इथं लावारसाचा उद्रेक होतो. सिंडर आणि कंपोजिटमध्ये अगदी व्हायलेंट पद्धतीने म्हणजे स्फोटक पद्धतीने त्या ठिकाणी या ज्वालामुखीचा उद्रेक होतो, कारण हे जे काही ज्वालामुखी आहे तो अँडेसायटिक प्रकारचा आहे. शील्ड कोन्सचा जो काही उतार आहे तो मंद स्वरूपाचा असणार आहे, जेंटल स्लोप असणार आहे. सिंडरचा थोडा स्टीप असेल आणि त्याच्यापेक्षा जास्त तीव्र उतार संमिश्र शंकूचा असेल. त्याच्यानंतर सील्ड कोन्स जे काय आहेत ते स्मॉल ओल्कॅनोज असतात, त्यांचा आकार लहान असतो, थोडेसे मध्यम स्वरूपाचे सिंडर कोन्स असतात. आणि कंपोजिट जे त्यांचा आकार खूप मोठा असतो, एकदम लार्ज असतात.
तर आताच आपण या 3 शंकूमध्ये म्हणजे ज्वालामुखी सरफेसवरती आल्यानंतर त्यांच्यापासून ज्या टेकड्या निर्माण होतात किंवा शंकू निर्माण होतात 3 प्रकारचे शंकू आपण पाहिले. शिल्ड शंकू, सिंडर शंकू आणि कंपोजिट शंकू किंवा कंपोजिट कोन्स किंवा संमिश्र शंकू. तर या 3 प्रकारामध्ये आत्ता आपण चार्टच्या माध्यमातून बेसिक फरक देखील पाहिला. त्याच्यानंतर ज्वालामुखीच्या परिसरामध्ये किंवा जिथं ज्वालामुखीचा उद्रेक सातत्यानं होतो त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची भूरूपं पाहायला मिळतात, तर त्याच्या संदर्भात काही भूरूपं या ठिकाणी दिलेले आहेत किंवा काही घटक या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला दिलेला आहे फ्युमारोल. फ्युमारोल म्हणजे काय की जसं ज्वालामुखीचे 3 प्रकार सांगितले जातात, एक मृत ज्वालामुखी, एक निद्रिस्त ज्वालामुखी आणि एक जागृत ज्वालामुखी. जागृत ज्वालामुखी म्हणजे काय की ज्या ज्वालामुखीचा उद्रेक साधारणतः 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षांनी उद्रेक होत राहतात, ज्याला आपण जागृत ज्वालामुखी म्हणतो. निद्रिस्त ज्वालामुखी म्हणजे काय, ज्या ज्वालामुखीचा उद्रेक साधारणतः 50-60 वर्षानंतर एकदा होतो, ज्याला आपण निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतो. मृत ज्वालामुखी म्हणजे काय की आता या ज्वालामुखीचा उद्रेक होणार नाही, अशा ज्वालामुखींना मृत म्हणतात. तर जे मृत ज्वालामुखी होत आलेले असतात तर अशा ज्वालामुखीमधून लावारस बाहेर शक्यतो येत नाही, तिथून फक्त मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर फेकला जातो, ज्याला फ्युमारोल्स म्हणतात. त्याच्यानंतर ज्वालामुखी स्तंभ, असे मृत ज्वालामुखी काही कालावधीनंतर त्यांचं मोठ्या प्रमाणावर विदारण होतं, इरोजन होतं आणि सेंटर भागामध्ये जिथून ज्वालामुखी येत होता तिथं शिल्लक राहिलेला जो काही कठीण भाग आहे तोच शिल्लक राहतो, ज्याला ज्वालामुखी स्तंभ किंवा व्होल्कॅनिक नेक म्हणतात. क्रेटर किंवा कुंड, आता ज्वालामुखीमधून ज्यावेळेस शिलारस बाहेर येतो किंवा ज्वालामुखीचा स्फोट घडून येतो त्यावेळेस बऱ्याचदा काय होतं की शिलारस बाहेर आल्यानंतर इथं थंड होतं, ज्वालामुखीचं जिथं मुख आहे त्या मुखापाशी तो थंड झाल्यानंतर ज्वालामुखीचं जे मुख आहे ते पॅक होतं, बंदिस्त होतं. दुसऱ्या वेळी ज्यावेळेस ज्वालामुखीचा उद्रेक व्हायला लागतो त्यावेळेस ते पूर्ण मुख उखडून निघतं. उखडून निघाल्यानंतर तिथं खोलगट भाग तयार होतो. खोलगट भाग तयार झाल्यानंतर अशा खोलगट भागाला क्रेटर किंवा कुंड म्हणतात. घरट्याकार क्रेटर, अशा क्रेटरमध्ये जर आणखीन एक क्रेटर निर्माण झालं किंवा या मुखामध्ये जर आणखीन एक खोलगट भाग तयार झाला तर याचा आकार एखाद्या घरट्यासारखा दिसतो, याच्यामुळे याला घरट्याकार क्रेटर म्हणतात. कॉल्डेरा किंवा महाकुंड, याचा विस्तार खूप मोठा असतो, आकार खूप मोठा असतो, म्हणजे ज्वालामुखीचं जे मुख आहे त्या मुखाजवळ एकदम विस्तीर्ण आकार, विस्तारित आकार निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी जर ज्वालामुखीचा उद्रेक होणं बंद झालं तर पावसाचं पाणी इथं जमा व्हायला लागतं आणि सरोवरामध्ये त्याचं रूपांतर होतं, ज्याला कॉल्डेरा किंवा महाकुंड म्हणतात. जगामधलं सर्वात मोठं असं सरोवर जे सर्वाधिक जास्त उंचीवरती आहे ते म्हणजे लेक टिटिकाका, ज्याचं लोकेशन दक्षिण अमेरिकेमध्ये येतं. ठीक आहे, तर ही होती ज्वालामुखीच्या संदर्भाची माहिती. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. याच्यानंतरचे जे काही नॅचरल कॅटॅस्ट्रॉफिक इव्हेंट्स आहेत, भूकंप आणि त्सुनामी, या संदर्भाची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. धन्यवाद.